श्री अजित पवार उपाख्य महाराष्ट्राचा लाडका दादा यांची राजकीय कारकीर्द अनेक रंजक आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेली उल्लेखनीय अशी आहे. त्यावर आपण प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. 1959 ला श्री अनंतराव पवार यांच्या पोटी अजित पवारांचा जन्म झाला. अनंतराव पवार हे शरद पवारांचे मोठे बंधू, म्हणजेच शरद पवार अजित पवारांचे सख्खे काका आहेत आणि अजित पवार सुप्रिया सुळे हे दोघं सख्खे बहीण भाऊ आहेत. हे मुद्दा लक्षामध्ये घ्या. 1981-82 मध्ये त्या ठिकाणी भवानीनगर इंदापूरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागते. त्या निवडणुकीमध्ये अजित पवार निवडून येतात, संचालक होतात. तिथनं त्यांचा राजकीय प्रवास सुरू होतो. पुढे 1991 मध्ये अजित पवार लोकसभेवर जातात. लोकसभेवर गेल्यानंतर 1991 मध्येच त्यांना राजीनामा द्यायला लागतो. आता हे सगळं कशामुळे झालं हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. असं झालं होतं की राजीव गांधींची हत्या झाली होती आणि त्यानंतर व्ही.पी. सिंगच्या नेतृत्वात काँग्रेसनं निवडणूक लढली होती. काँग्रेस मोठ्या मताधिक्यानं केंद्रामध्ये निवडून आलं होतं. अशा याच्यामध्ये श्री शरद पवार यांना केंद्रामध्ये पाचारण केलं होतं की तुम्ही केंद्रात या, केंद्रीय मंत्रीपदी तुमची वर्णी लावलेली आहे किंवा तुम्हाला संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी द्यायची आहे. इकडे शरदराव पवार 1991 मध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मग अशामध्ये काय झालं की 1991 मध्ये अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला खासदारकीचा. ते राज्यामध्ये आले. शरद पवारांनी आमदारकीचा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ते केंद्रामध्ये गेले. आता तुम्ही राज्याच्या सभागृहाचे मेंबर असा किंवा केंद्राच्या असा मंत्री असा तर तुम्हाला त्याचा सदस्य होणं गरजेचं असतं 6 महिन्याच्या आत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर. मी नाट्यमय जो सुरुवातीला उल्लेख केला होता तो याच पद्धतीने केला होता की 1991 लाच श्री शरद पवार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतात, केंद्रात मंत्री होतात आणि मग त्यानंतर खासदारकी निवडणूक लढतात आणि लोकसभेचे सदस्य होतात. श्री अजित पवार हे केंद्रातनं राज्यामध्ये येतात. हे थेट पहिल्यांदाच एक तरुण तडफदार अजित पवार नावाचा तरुण हा राज्यमंत्री होतो. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होतात. त्यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे राज्यमंत्री होतात आणि त्यानंतर 1991 मध्येच ते आमदारकीची निवडणूक लढतात आणि पहिल्यांदा आमदार होतात. त्यानंतर 1995 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार होतात. मात्र सत्ता जाती आणि महायुतीची सत्ता त्या ठिकाणी आली होती, सेना भाजपची. मग 99 पर्यंत अजित पवार हे विरोधी बाकावर होते. आता ते दुसऱ्यांदा आमदार झाले होते. आता झालं असं की सोनिया गांधी, शरद पवार यांचे वाद निर्माण झाले आणि त्या परकीय नागरिकत्व याच्यावरनं वाद निर्माण झाले आणि शरद पवारांनी काँग्रेस सोबत फारकत घेतली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला 10 जून 1999 ला. 10 जून 1999 ला पक्ष स्थापन केल्यानंतर 1999 सालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकीला सामोरा गेला. निवडणुकीला सामोरा गेल्यानंतर 1999च्या निवडणुकीमध्ये अजित पवार प्रचंड मताधिक्यानं तिसऱ्यांदा निवडून आले आणि त्यावेळेस श्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले होते काँग्रेसच्या वतीनं, काँग्रेसचे उमेदवार म्हणून. आणि त्या याच्यामध्ये छगन भुजबळ मला वाटतं उपमुख्यमंत्री होते आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मग अजित पवार हे तिसऱ्यांदा निवडून गेले होते आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं होतं. आणि 2004 मध्ये मग ती विलासराव देशमुखांची टर्म संपली आणि 2004 मध्ये चौथ्यांदा श्री अजित पवार मोठ्या मताधिक्यानं आमदारकीला निवडून येतात आणि मग सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री. मग ते मुख्यमंत्री 20-22 महिनेच. त्या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये श्री अजित पवार हे चौथ्यांदा आमदारकीला निवडून आलेले आमदार. तर यांना त्या ठिकाणी जलसंपदा आणि ग्रामीण विकास सारखे महत्वाचे खाते दिले गेले. मात्र 20-22 महिन्यामध्येच श्री सुशील कुमार शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद काढलं जातं. तिथं परत विलासराव देशमुख मुख्यमंत्री होतात. 2008-9 पर्यंत विलासराव मुख्यमंत्री असतात आणि त्यानंतर 2009च्या निवडणुका लागतात. त्या निवडणुका लागल्यानंतर 2009 मध्ये श्री अजित पवार पाचव्यांदा परत एकदा मोठ्या मताधिक्यानं आमदारकीला निवडून येतात आणि ते निवडून आल्यानंतर श्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये, अशोक चव्हाण मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळामध्ये ऊर्जासह जलसंपदासह महत्वाची खाते ही अजित पवारांना मिळतात. मात्र 2010 मध्ये श्री अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा समोर येतो आणि त्यांना राजीनामा द्यायला लागतो. राजीनामा त्यांनी दिल्यानंतर सरकार बरखास्त होतं. परत त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण दिल्लीतनं राज्यात बोलवले जातात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर मग जशा पद्धतीनं मुख्यमंत्री बदलला तशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री सुद्धा बदला आणि म्हणून श्री छगन भुजबळ यांचं सुद्धा उपमुख्यमंत्रीपद काढलं जातं आणि ते अजित पवारांना दिलं जातं.
अर्थात काय तर 2010 मध्ये अजित पवार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले आणि तेव्हाच त्यांच्या कामाचा धडाका, त्यांच्या बैठका, प्रशासनावरची त्यांची पकड, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला परिचित होतात आणि त्याचबरोबर अजित पवार नव्हे तर अजित दादा हे नाव महाराष्ट्राला परिचित होतं. मग त्यानंतर काय होतं तर मला वाटतं 12 मध्ये श्री अजित पवार यांच्यावर 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे भाजप आरोप करतं. मग ते आरोप केल्यानंतर ते दबावात येतात, त्यांना राजीनामा द्यायला लागतो. राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार अजित पवारांच्या पाठीशी उभे राहतात. मग शरद पवार साहेबांना सुद्धा नरमाईची भूमिका घ्यावी लागते. मग केंद्रामध्ये खलबतं होतात. पृथ्वीराज चव्हाण यांना सांगण्यात येतं. मग ते पृथ्वीराज चव्हाण परत त्या ठिकाणी श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर काढतात. मग त्या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून श्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळा केलाच नव्हता, सिंचनाची पातळी कशी वाढली अशा पद्धतीची आकडेवारी सांगितल्या जाते. आणि मग 7 डिसेंबर 2012 परत एकदा त्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची वापसी होते. पुढे 2014च्या निवडणुका लागतात. निवडणुका लागल्यानंतर महाआघाडीचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दारुण पराभव होतो. पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात आणि अजित पवार जवळपास 6व्यांदा त्या ठिकाणी निवडून आलेले असतात प्रचंड मताधिक्यानं. 2014 ते 2019 अजित पवार विरोधी पक्षामध्ये विरोधी आमदार म्हणून काम करतात. त्यावेळेस सुद्धा त्यांनी प्रचंड सत्तेवर अंकुश ठेवण्याचं काम केलं. 2019 मध्ये सुद्धा 7व्यांदा श्री अजित पवार प्रचंड मताधिक्यानं निवडून आले. मात्र 2019 मध्ये ज्या घडामोडी घडल्या होत्या त्या आपल्याला माहितीच होत्या कशा पद्धतीच्या होत्या. तर मग इकडे महाविकास आघाडीचं सरकार बसणार या संदर्भात संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या चर्चा सुरू असताना तिकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 80 तासाचं सरकार थाटलं. मात्र ते 80 तासात सरकार गेलं. त्याच्यामध्ये सुद्धा अजित पवार उपमुख्यमंत्री होते. ते झालं. परत उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडी सरकार आलं. यामध्ये सुद्धा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून आले. त्याच्यानंतर परत हे सरकार, उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं. परत एकनाथ शिंदेचं सरकार आलं. 2023 मध्ये परत त्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2024ला त्या सरकारची टर्म संपली. परत 2024ला निवडणुका झाल्या. देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. त्या सरकारमध्ये सुद्धा अजितदादा पवार हे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. प्रचंड मताधिक्यानं 8व्या-9व्या वेळेस ते निवडून आले होते. अशा पद्धतीचा थरारक, नाट्यमय, रंजक असा राजकीय उलथापालथीचा प्रवास श्री अजित पवारांचा राहिलेला आहे. त्यामध्ये 2004 मध्ये असं झालं होतं की श्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 आमदार निवडून आले होते आणि काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले होते. त्यावेळेस श्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करावं असं राष्ट्रवादीच्या आमदारांचा गट म्हणत होता. मात्र दिल्लीमध्ये खलबतं झाले आणि आपल्याला मंत्रिपद वाढून घ्यायचे, मुख्यमंत्रीपद काँग्रेसला जायचंय असं ठरलं आणि त्या पद्धतीनं तो सगळा गेम झाला. आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाना जी तेव्हा हुलकावणी दिली 2004 मध्ये, तर ती हुलकावणी अद्यापही दिलीच. एक कामाचा नेता, ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला, त्यांचं प्लेन क्रॅश झालं, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या कागदांचा गठ्ठा त्या माळरानावर पडला होता. तो कागदांचा गठ्ठा सांगत होता की माणूस जाताना सुद्धा कामच करत होता. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती आणि जवळपास सुधाकर नाईकांपासनं तर आताच्या देवेंद्र फडणवीसांपर्यंत इतक्या मंत्रिमंडळामध्ये, इतक्या वेगवेगळ्या मोठमोठ्या नामांकित लोकांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केल्याचा जवळपास 40 वर्षाचा, 35 ते 40 वर्षाचा दीर्घ अनुभव त्यांना होता. त्यामुळं त्यांना मंत्रालयातले सगळे खास कळगे माहीत होते. अशा याच्यामध्ये अजित पवारांसारखा नेता जाणं म्हणजे महाराष्ट्रातली खूप मोठी हानी झाली आहे. असं नेतृत्व निर्माण होण्यासाठी काही दशकं जातात. मात्र एका दिवसात, एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं आणि अजित पवार आपणा सर्वांना त्या ठिकाणी सोडून गेले. आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी झाली आहे की आजच त्यांच्यावर अंतिम संस्कार झालेत आणि आपल्या घरातला, कुटुंबातला कोणी व्यक्ती गेलाय की काय अशी भावना माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यांच्यासोबत जे पायलट होते, त्यांचा बॉडीगार्ड होता, त्यांचा सुद्धा दुर्दैवी अंत झालेला आहे. श्री अजित पवार असतील, ते त्यांचे बॉडीगार्ड, त्या पायलट, पायलट असतील, यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो, त्यांना चांगली जागा मिळो आणि त्यांच्या परिवाराला हे डोंगरा एवढं दुःख त्यांच्यावर जे कोसळलेलं आहे, या कोसळलेल्या दुःखातून सावरण्याची शक्ती आईसाहेब जिजाऊ देव अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. मान्य आहे
मी शेतकरी चळवळीतला खूप छोटा कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यापासून तर आमच्या मोठमोठ्या शेतकरी नेत्यांपर्यंत अजित पवारांसोबत आमचं कधी पटलंच नाही, कारण की ते कायम सत्तेमध्ये आणि कायम आम्ही रस्त्यावर, आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी आमचं द्वंद्व व्हायचं. मात्र अशा याच्यामध्ये आम्ही एक राजकीय विरोधक किंवा एक वैचारिक म्हणून शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करतं त्या शेतकऱ्यांच्या वाचा फोडायला म्हणून आम्ही अजितदादांवर टीका केली. मात्र आईसाहेब जिजाऊंनी सांगितलंय की जेव्हा अफजल खान मारला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की अफजल खान जिवंत होता तोपर्यंत आपलं त्याचं वैर होतं, तो मेला, आता वैर पण संपलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं मनभेद असतील, मतभेद असतील किंवा वैर जे असतील ते संपलंच पाहिजे. आणि एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या परिवाराविषयी संवेदना असल्या पाहिजेत, सहवेदना असल्या पाहिजेत, आणि आपण सगळेजण त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. अजितदादांच्या जाण्यानं एक प्रशासनावर भक्कम पकड असलेला, उत्तम लिडरशिप असलेला आणि तळागाळातल्या सामान्य घरातील पोरांना आमदार खासदार करणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. श्री दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद.